तुम्ही क्रोशे शिकताय तर ह्या चुका तुमच्याच्यानी नक्की होऊ शकतात. हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता, माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी कुठलंही ट्युटोरियल घेऊन आलेली नाही आहे. तर एक खूप छान आणि हेल्पफुल व्हिडिओचा टॉपिक मला समजला. त्याच्यानुसार मी आज ज्या बिगिनर मिस्टेक्स आहेत, जर तुम्ही नव्याने क्रोशे शिकत आहात तर कोणत्या चुका तुम्ही करू शकता आणि त्या चुका कशा टाळायच्या, हा एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा इथे मी प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक नक्की करून जा, एक छानशी कमेंट सोडून जा. नीट व्हिडिओ बघा, म्हणजे ज्या चुका तुम्ही करता किंवा करू शकता त्या कशा टाळायच्या हे तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला नक्की लक्षात येईल आणि त्या चुका तुम्ही टाळू शकाल. तर चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, सगळ्यात पहिली चूक म्हणजे चुकीचा यान निवडणे. तर चुकीचं यान मी आता तुम्हाला सांगते की कसं आपण निवडलं नाही पाहिजे. तर एक हे बघा, हा ब्लू कलरचा एक चमकीला असा एक यान असतो. हा पण मोस्टली होम डेकोरचे जे आयटम्स असतात की त्याच्यामध्ये आपण हा यान यूज करतो. पण हा कसा आहे बघा, याचा धागा बघा कसा आहे. तुम्ही हा असा या एक्स्ट्रा अजून हे चमकीले धागे असे बारीक लावलेले असतात, तर याच्यामध्ये काम करणं तुम्हाला कठीण जाऊ शकतं. ठीक आहे, तर हा असा धागा आपल्याला निवडायचा नाही आहे. दुसरा म्हणजे हा एक प्रकारे बघा, याचं काय नाव आहे, सरगम. तर याचा धागा बघा कसा असतो. हा 3 धाग्यांचा मिळून एक यान असतो. म्हणजे हे 3 असे खुले 3 धागे असतात आणि हे आपण सोबत घेऊन कॅरी करायचे असतात, म्हणजे सोबत सोबत विणायचे असतात. तर जर तुम्ही बिगिनर आहात तर तुम्ही हे सोबत कॅरी करताना तुमच्याच्यानी बऱ्याच वेळा चुका होऊ शकतात. म्हणजे कधी एका धाग्यामधूनच तुम्ही काम कराल किंवा कधी 2 मधून कराल तर एखादा सुटायचे चान्सेस जास्त असतात. मग अशा वेळेस काय होतं, आपण नवीन असल्यामुळे आपण लवकर त्रासतो, आपण लवकर परेशान होतो आणि मग आपण क्रोशे बनवणं सोडून देतो. ठीक आहे, तर हा एक असा जो 3 प्लायचा यान असतो तो पण यूज करायचा नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे कॉटन धागा असतो बघा. कॉटन धागा तर खूप सुंदर आहे, पण जर तुम्ही बिगिनर असाल तरीही तुम्ही हा धागा यूज करू नका स्टार्टिंगला. कारण काय होतं, याच्यामध्ये जेव्हा आपण विणतो तर विणताना बऱ्याच वेळा गाठ पडायचे चान्सेस जास्त असतात. गाठ पडायचे सॉरी. तर हे गाठ पडल्यावर लवकर सोडणं, लवकर सुटणं थोडंसं कठीण होतं. मग परत अशा वेळेस आपण त्रास होऊन जातो. नेक्स्ट आहे थोडंसं, हा एक धागा मी तुम्हाला सांगते. नेक्स्ट एक हा असा थोडासा बारीक धागा आहे बघा. हा माझ्याकडे वर्धमानचा हां, कडल्सचं यान आहे हे. तर हे थोडंसं बेबी यान असल्यामुळे थोडासा बारीक धागा असतो. तर याच्यामध्येही आपण बऱ्यापैकी काम करू शकतो. पण जर बिगिनर आहात तर परत मी सांगेल की हा धागा यूज करू नका. कारण की बारीक धागा असल्यामुळे परत आपल्याला जर जमलं नाही तर मग आपण लवकर परेशान होऊन जातो. ठीक आहे. आणि नेक्स्ट मग घ्यायचा कोणता यान, तर हा एक असा धागा तुम्ही घेऊ शकता. बघा याची थिकनेस बघा. तर ह्या थिकनेस असलेला धागा किंवा हा एक यान झाला, ही पण थिकनेस आपल्याला बिगिनर असताना काम करायला छान आहे. तर हा एक ऑलिव्हियाचा गंगा यान आहे आणि सॉरी गंगाचा ऑलिव्हिया यान आहे. आणि हा जो आहे हा मॅग्नस यान आहे वर्धमानचा. मी माझ्या बऱ्याच आधीच्या प्रोजेक्टमध्ये पण हे सांगितलेलं आहे. तर हा धागा कसं एक 100% ॲक्रेलिक आहेत हे दोन्ही पण यान. तर हे काम करायला आपल्याला थोडे इझी जातात. म्हणजे आपलं काही चुकलं तर आपण लगेच उकलून परत रिस्टार्ट करू शकतो. आणि जाड धागा आहे बघा, याची थिकनेस बघा. तर हा थोडा जाड धागा आहे, तर याच्यामध्ये काम करणं आपल्याला थोडं इझी जातं. तर होईल तोपर्यंत तुम्ही लाईट कलरचे आणि थोडे जाड धाग्यांसोबत स्टार्टिंग करा जेव्हा तुम्ही नव्याने क्रोशे शिकत आहात. दुसरी चूक म्हणजे आपली जी हुक आहे ती नीट न पकडणे. आता ही बघा, अशी जेव्हा मी हुक पकडते तर माझ्यासाठी ही हुकची जी ग्रीप आहे सॉरी ही जी ग्रीप आहे मी अशी हुक पकडते, तर ही माझ्यासाठी थोडी सोयीस्कर आहे. म्हणजे असं मी काम इथे करू शकते. मी कसं पकडलं बघा, अशी पूर्ण हातामध्ये हुक पकडली आहे आणि असं आपण काम करत आहे. ठीक आहे. तर दुसरी एक ग्रीप असते ज्याला आपण पेन ग्रीप म्हणतो. म्हणजे आपण पेनसारखं अशी हुक पकडू शकतो, पण माझ्यासाठी ती सोयीस्कर नाही आहे. तर आपण ट्राय करायचं बघा, ही पेनसारखी आपण याच्यामध्ये अशी इथे पकडायची असते हुक. तर ही माझ्यासाठी सोयीस्कर नाही आहे. मी जरी पेनसारखी पकडायला गेली तरी पण माझी जी जी माझी पॅटर्न आहे, जो मला कम्फर्टेबल आहे तशीच मी हुक पकडत आहे. ठीक आहे. तर चुकीची हुक पकडणे म्हणजे जर तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे तुम्ही ट्राय करा. तुम्हाला कोणत्या पद्धतीने जर तुम्ही असं पकडण्यामध्ये जर तुम्ही सोयीस्कर तुम्हाला वाटत असेल, कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही अशी पकडा. अदरवाईज तुम्ही अशी हुक पकडूनही काम करू शकता. तर आपली जी ग्रीप पॅटर्न आहे तो आपण स्वतः समजून घ्यायचं आहे. आपल्याला कसं सोपं जातं आहे, कसं कम्फर्टेबली आपल्याला बनवता येतं आहे तसं आपण बनवायचं. दुसऱ्यांचं आपण कॉपी करायचं नाही आहे. जर दुसरं कोणी वेगळ्या पद्धतीने पॅटर्न हुक आपली पकडत असेल तर ते तशी पकडू शकतात. पण आपण आपला पॅटर्न ओळखायचा आहे आणि आपल्या पद्धतीने आपण हुक पकडायचं जे ग्रीप आहे ते आपण आपल्या पद्धतीने शिकायचं आहे. आता आपली नेक्स्ट जी मिस्टेक आहे ती म्हणजे काय,
तर चुकीच्या यानसोबत चुकीची हूक यूज करायचं. तर बघा काय काय होतं, बऱ्याच वेळा आपण आता जर बिगिनर आहात तर आपल्याला समजत नाही की नेमकं कोणत्या हूकसोबत कोणतं यान आपण यूज करायचं असतं किंवा कोणत्या यानसोबत कशी हूक यूज करायची. आता हे बघा, हे माझं गंगा ऑलिव्हियाचं यान आहे. तर हे काय, मी जर या यानसोबत ही इतकी बघा ही 2.5 मिलीमीटरची हूक जर मी यूज करायला गेली तर हे बरोबर नाही आहे. म्हणजे यांनी जे काम होईल माझं ते खूप घट्ट होईल. तर ही जी हूक आहे ही याच्यासोबत परफेक्ट नाही आहे. तर हे बघा, हे खूपच बारीक अशी विण येईल आणि हे जे आहे खूप दाट विणल्या जाईल किंवा त्याचा तसा लूक येणार नाही. तर आता ही जी 2.5 मिलीमीटरची हूक आहे तर ही आपण कुठे यूज करायची असते बघा. आता हा एक माझ्याकडे यान आहे, हा पण धागाच आहे पण हा कॉटन नाही आहे, हा ॲक्रेलिक धागा आहे. नंतर हे जे मी तुम्हाला आधी धागे दाखवले, आता हा यान बघा, हा कॉटन यान आहे, हा पण कॉटन थ्रेड आहे. तर याच्यासोबत आपण ही 2.5 मिलीमीटर 2 मिलीमीटर ह्या अशा हुक्स आपण अशा बारीक यानसोबत आपण यूज करू शकतो. बघा याची थिकनेस, ह्या तिघांची थिकनेस जवळजवळ सेमच आहे. तर याच्यासोबत आपण अशा 2 मिलीमीटर 2.5 मिलीमीटर अशा हुक्स यूज करायच्या असतात. या यान आहे बघा, तर त्याच्यासोबत आपण ही 4 मिलीमीटर 4.5 मिलीमीटर अशा हुक्स इथे यूज करू शकतो. मोस्टली काय असतं बघा, आपले जे यान्स असतात, मोस्ट ऑफ द जे ब्रँडेड यान्स आपण यूज करतो त्याच्यामध्ये इथे मेन्शन असतं की तुम्ही कुठली हुक याच्यासोबत यूज करा. आता इथे बघा, इथे लिहिलं आहे 4.5 मिलीमीटरची हुक आणि 4 मिलीमीटरची ह्या निटिंग निडल्स आहेत. तर हे तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता. तर जे ब्रँडेड यान्स आहेत त्याच्यामध्ये मेन्शन असतं मोस्ट ऑफ द टाईम, आणि नाहीच तर आपल्याला थोडंसं आपल्या अनुभवावरून आपल्याला पुढे चालून समजतं की कुठल्या यानसोबत कुठली निडल यूज करायची, कुठली हूक यूज करायची. तर इथे आपण 4.5 मिलीमीटर या यांनी स्वतःच सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण 4.5 मिलीमीटर जेव्हा यूज करू तेव्हा आपलं वर्क जे आहे ते ॲप्रोप्रिएट दिसेल. 4.5 मिलीमीटरची हूक आहे, ती मी या थ्रेडसोबत काम नाही करू शकत. बघा याची थिकनेस बघा, जर मी हे यान आणि ही हूक असं कॉम्बिनेशन केलं तर माझं जे वर्क बनेल ते खूप लूज आणि एकदमच जाळीसारखं ते बनेल. म्हणजे हे बघा, जेव्हा मी फक्त चेन जरी बनवत आहे तर बघा याची थिकनेस बघा आणि ह्या हुकची थिकनेस बघा, तर हे जे वर्क आहे माझं हे असं जाळीसारखं आणि नेटसारखं ओळखू येईल. तर आपला जो नेक्स्ट पॉईंट होता तो काय आहे की बरोबर हुक आणि त्याच्यावर ॲप्रोप्रिएट जे यान आहे असं कॉम्बिनेशन आपण यूज करायचं. ही आपली मिस्टेक आहे, ती आपण काय करतो बघा, जर तुम्ही एकदम बिगिनर असाल तर हे बघा, जेव्हा आपण चेन बनवतो तर आपण खूपच फिट्ट बनवतो, म्हणजे खूपच घट्ट अशी ओढून हे जे बोट आहे माझं हे बघा, असं ओढून जेव्हा आपण पकडतो तर आपलं जे वर्क आहे ते असं खूप घट्ट बनत जातं बघा. तर याचा एकतर लूक पण येत नाही, खूपच घट्ट जेव्हा आपण बनवतो बघा, हे असं ओढून धागा पकडायचा नसतो, यालाच आपण टेन्शन म्हणतो. यांचं जे टेन्शन आहे बघा, तर खूप घट्ट विणलं तर हे असं येईल. मग याच्या पुढचं जे वर्क आहे ते तुम्हाला जमणारच नाही. ठीक आहे, बघा जर आता मी याच्यात काम करायला गेली, आता मी समजा मला याच्यावरचा रो आपल्या सिंगल क्रोशे स्टिचेसचा बनवायचा आहे, तर मी कसं बनवणार आहे, जमणारच नाही. बघा याच्यामध्ये हूक जातच नाही आहे, जाणारच नाही. ठीक आहे, तर काय करायचं आहे, जी बिगिनर जी आपली फाउंडेशन चेन असते, जी सगळ्यात सुरुवातीला आपल्याला एक चेन बनवायची असते, ती थोडीशी सैल बनवायची. ठीक आहे, आता ही खूपच टाईट आपण विणली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होऊ शकतं, आपण खूपच लूज चेन बनवतो कधी बघा. तर आता ही एवढं लूज जर आपण ठेवलं बघा हा, आणि जर अशा आपण चेन्स बनवल्या कशा तरीच, तर हे खूपच लूज बनेल आणि खूपच अनइवन हे दिसेल. समजा आता याच्यामध्ये मी पुढचं पॅटर्न बनवलं समजा सिंगल क्रोशे, तर हे असं खूपच लूज दिसेल आणि हे दिसताना छान दिसणार नाही. तर थोडंसं नेटकं बनवण्याचा प्रयत्न करायचा. जी स्टार्टिंगची आपली चेन आहे फाउंडेशन चेन, ती खूपच सैल बनवायची नाही आहे आणि खूपच दाट किंवा खूपच घट्टही बनवायची नाही आहे. तर कशी बनवायची बघा, जेव्हा आपण एक स्लिप नॉट बनवतो बघा, हा स्लिप नॉट बनला आहे, तर एकदम हे जे डिस्टन्स आहे बघा, इथे आपल्याला समजून येतं असं खूप आपलं हे बोट आपलं टाईट नाही झालं पाहिजे आणि खूपच असं लूज नसलं पाहिजे. हे जे यान आहे हे असं लूज नसलं पाहिजे आणि खूपच आपण असं ताणून पकडायचं नाही आहे. आपण योग्य असं हे आपल्याला कम्फर्टेबल असलं पाहिजे. हा जो बोट आहे आपला, ह्या बोटाला आपल्याला कम्फर्टेबली समजलं पाहिजे. तर हीच असं ते टेन्शन ठेवायचं आहे आणि असं हळूवारपणे आपल्याला ही फाउंडेशनची चेन असते ती अशी बनवत जायची, जेणेकरून आपली चेन जी आहे ती छान दिसेल, एकसमान दिसेल आणि जे पुढचं वर्क आहे ते करताना आपल्याला थोडी मज्जा येईल. बघा किती एकसमान ही चेन माझी बनली आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे, खूपच घट्ट चेन बनवायच्या नाही आहेत आणि खूपच लूजही चेन्स बनवायच्या नाही आहेत. तर नेक्स्ट जी आपली मिस्टेक होते ती कुठे होते बघा. आता समजा मी हा एक प्रोजेक्ट बनवत आहे, तर याच्यामध्ये माझे हा जो स्टिच काउंट आहे, माझे हे जे डबल क्रोशे आहेत हे 14 म्हणजे 14 डबल क्रोशे आहेत.
तर जर तुम्ही बिगिनर असाल तर काय करायचं बघा, प्रत्येक जो आपला रो बनेल किंवा प्रत्येक आपल्या वर्कचा जो राऊंड बनेल तेव्हा प्रत्येक वेळेस आपला जो राऊंड कंप्लीट होतो त्याच्यानंतर आपला स्टिच काउंट केलाच पाहिजे. ठीक आहे, केलाच पाहिजे, त्याला ऑप्शन नाही आहे. नाहीतर तुमचं वर्क अजिबात छान येणार नाही. कारण बिगिनर असल्यामुळे आपण बऱ्याच वेळा काय होतं, कुठे आपले जे स्टिचेस आहेत ते कुठे वाढले जातात किंवा कुठे कुठे आपण मिस करतो. तर आता जर आपला 14 म्हणजेच 14 डबल क्रोशेचा आपला हा रो सुरू आहे, तर आपण प्रत्येक वेळेस आपला रो पूर्ण झाल्यावर हे जे स्टिच काउंट आहे हे केलंच पाहिजे की हे 14 झालेत की नाही. कधी कधी तुमचे 15 होतील, कधी 16 होतील, कधी 12च राहून जातात किंवा कधी 13 होतात. तर अशा वेळेस आपलं जे वर्क आहे ते असं छान दिसत नाही किंवा चुकतं. मग एका रोमध्ये चुकलं की ते पुढे पूर्ण चुकतच जातं. ठीक आहे, तर अशा वेळेस प्रत्येक वेळेस आपण आपला जो स्टिच काउंट आहे तो मोजलाच पाहिजे, त्याला काहीच ऑप्शन नाही आहे. जर तुम्ही बिगिनर असाल तर ही चूक कधीही करायची नाही. आता याच्यामध्ये 14 आहे तर दुसऱ्या राऊंडमध्ये पण माझे 14 डबल क्रोशे असलेच पाहिजे. ठीक आहे, तर ही मिस्टेक आपण करायची नाही आहे. जी आपली मिस्टेक होते ती कुठे होते बघा, जेव्हा आता समजा माझे हे 2 आपले जे रोज आहेत ते वर्कचे पूर्ण झालेत. आता मी काय करेल, आता मला तिसरा जो नेक्स्ट रो आहे तो स्टार्ट करायचा आहे. तर आपण इथे नेहमी चेन्स बनवत असतो, बरोबर आहे. जर सिंगल क्रोशेचं वर्क असेल तर आपण इथे चेन 1 बनवू, हाफ डबल क्रोशे असतील तर 2 चेन बनवू, आणि आपला डबल क्रोशे असेल तरी पण आपण 2 चेन इथे बनवत असतो. आणि त्याच्यानंतर आपण ह्या पहिल्या स्टिचमध्ये वर्क करत असतो. ठीक आहे, तर जर बिगिनर असताना आपण काय चूक करतो बघा, आपण इथे आपला शेवटचा डबल क्रोशे संपला, त्याच्यानंतर डबल क्रोशे जो आहे आपला नेक्स्ट राऊंड आपण असाच इथे सुरू करतो. तर ही चूक आपल्याला करायची नाही आहे. बघा आपण इथे चेन करायचं विसरलो आहे. ठीक आहे, इथे आपण चेन केल्या नाहीत, तर यांनी काय होतं, आपल्या वर्कचं जे लूक आहे ते बिघडतं. म्हणजे आता बघा, हे बघा कसं स्लँटिंग इथे तयार झालं आहे. हे स्ट्रेट दिसायला पाहिजे, तर हे इकडे स्लँटिंग असं वर्क आपलं तयार झालं आहे. तर हे स्ट्रेट कधी दिसेल, जेव्हा आपण ज्या रिटर्निंग चेन असतात, जे आपण पूर्ण रो आपला बनला, आता याच्यानंतर आपण चेन 2 बनवायचे असतात बघा, 1 2, त्याच्यानंतर आपण ह्या सेम जागेमध्ये आपला पहिला डबल क्रोशे बनवतो आणि त्याच्यानंतर आपले पुढचे डबल क्रोशे बनवत जातो. तर ह्या रिटर्निंग चेन ज्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट असतात, त्या विसरायच्या नसतात. आणि त्या विसरलो तर आपला जो वर्क आहे त्याचा पूर्ण लूक खराब होतो. ठीक आहे, तर आपण ह्या ज्या चेन्स असतात रिटर्निंग चेन, ह्या कधीच विसरायच्या नाही आहेत. आता नेक्स्ट जी आपली मिस्टेक होते ती कुठे होते बघा, आता हे वर्क मी करत आहे, समजा हेच मी कंटिन्यू करून याच्यावरच डेमो देत आहे. तर बघा आता मी जेव्हा डबल क्रोशे बनवेल तर असं आपण इथे हुक इन्सर्ट करून असं आपण डबल क्रोशे नॉर्मली बनवत असतो. पण जेव्हा आपण बिगिनर आहे तर आपण काय करतो बघा, हे जे 2 लूप्स दिसतात बघा, हा मागचा लूप आहे, हा समोरचा लूप आहे. तर बहुतेक वेळा आपण काय करतो, जेव्हा आपण बिगिनर असतो, थोडं प्रॅक्टिस झाल्यावर आपल्याला हे जमतं, पण बिगिनर असताना कधी कधी काय होतं, आपण हे फक्त समोरच्या लूपमध्येच आपले हुक इन्सर्ट करून इथे डबल क्रोशे बनवून टाकलं. तर बघा कधी कधी आपण असं करू शकतो. तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जे हे दोन्ही लूप्स आहेत इथेच आपण हुक इन्सर्ट करून आपला जो डबल क्रोशे आहे तो बनवायचा असतो. आता काही काही पॅटर्नची डिमांड अशी असते की ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त फ्रंट लूपमध्येच आपलं जे वर्क आहे ते करायचं असतं, तर फक्त तशाच वेळेस आपण फ्रंट लूपमध्ये हुक इन्सर्ट करून आपलं डबल क्रोशे किंवा सिंगल क्रोशे जे काही वर्क असेल ते करायचं आहे. पण अदरवाईज आपण ह्या दोन्ही स्टिचेसमध्ये असं हुक इन्सर्ट करायची आहे आणि दोन्ही स्टिचेसमधून आपल्याला डबल क्रोशे असा बनवायचा असतो किंवा आपला जोही पॅटर्न आहे तो असा बनवायचा असतो. तर हे थोडंसं लक्षात ठेवायचं की आपण बरोबर ह्या दोन्ही लूप्समध्ये हुक इन्सर्ट करत आहे की नाही, हे आपण प्रत्येक वेळेस चेक करून करून आपलं जे वर्क आहे ते पूर्ण करायचं आहे. तर बघा आता नेक्स्ट आपली जी चूक होते ती कुठे होते, तर आता जेव्हा आपण हे वर्क बघू तर बघा आपल्याला ओळखू येईल की इथे एका ठिकाणी थोडंसं हे होल दिसत आहे. ठीक आहे, तर बिगिनर असताना अशा चुका आपल्याकडून होतात, हे काही फार मोठी गोष्ट नाही आहे. तर चुका होतच असतात, चुकांमधूनच आपण शिकत असतो. तर बघा असं आपल्याच्याने होऊ शकते की जिथे असं दिसत आहे की इथे तर काहीतरी चुकलं आहे, काहीतरी होल झालं आहे. मग जेव्हा आपण मोजतो, आपले काउंट मोजतो, तर आपल्याला समजतं की अच्छा इथे मी बघा हा जो आपला स्टिच होता हा तर मी स्किप केला, याच्यामध्ये मी डबल क्रोशे विणलाच नाही आहे. तर मग काय करायचं, असंच पुढे निघून जायचं नाही. बऱ्याच वेळा आपल्याला थोडं कंटाळा येतो की एवढं मेहनतीने मी हे बनवलं आहे, तर कसं गड्या मी आता हे उकलू. तर असं करायचं नाही की आपण परत 2 चेन बनवल्या आणि पुढचं वर्क जसं तसं करायला लागलो, तर हे छान दिसत नाही. जेव्हा आपलं वर्क पुढे चालतं, अजून प्रोग्रेस होते किंवा वर्क आपलं पूर्ण होतं, तर तेव्हा ही चूक जी आहे ती पुढे चालूनही ओळखू येते. तर अशा वेळेस काय करायचं, इथेच आपलं जे वर्क आहे ते तिथपर्यंत उकलून टाकायचं जिथं आपल्याला चूक लक्षात आलेली
आहे. जेवढ्या लवकर तुम्हाला चूक लक्षात येईल आणि जेवढ्या लवकर तुम्ही हे उकलून टाकाल आणि परत रिस्टार्ट करायचं, काही फार मोठी गोष्ट नाही आहे. ठीक आहे. तर परत आपला हा जो स्टिच एक आपला सुटला होता, स्किप झाला होता, त्याच्यामध्ये आपण हुक इन्सर्ट केली आणि पुढचे जे स्टिचेस आहेत ते आता आपण बरोबर काउंट करून करून वर्क करायचे. जर तुम्ही ती चूक तशीच सोडली आणि पुढे निघून गेलात तर ते वर्क आपलं जेव्हा पूर्ण होतं तर ती चूक, तो जो होल होता, ती जी सुटलेली जागा होती, सुटलेला एक स्टिच होता, तो आपल्याला पूर्ण झाल्यावरही ओळखू येणारच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जेव्हा लक्षात येईल, जेवढं लवकरात लवकर तुमच्या लक्षात आलं की इथे आपलं काहीतरी चुकलं आहे, तेवढा लवकरात लवकर डिसिजन घ्यायचा आणि आपलं जे वर्क आहे ते अंडू करून टाकायचं आणि फ्रॉक करून परत तिथून वर्क स्टार्ट करायचं असतं. आता नेक्स्ट चूक जी आहे ती आपली बऱ्याच वेळा अशी होते की आता हा समजा एक पॅटर्न आहे, मी समजा याचा स्कार्फ बनवत आहे. ठीक आहे. असा मी हा एक मफलरसारखं बनवत आहे. या एकाच ज्या वर्कवर आहे, मी तुम्हाला डेमो देत आहे. तर बघा, समजा आपण असं बनवत आहे की याच्यापासून आपण एक लांब असा स्कार्फ बनवत जाणार आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं, आता एवढं वर्क झालं आहे किंवा अजून थोडंसं जास्त झालं, त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे याची जी जी विड्थ आहे, याची जी रुंदी आहे ती कमी आहे, किंवा हा जो येल्लो कलर आहे हा मला आवडत नाही आहे, किंवा हा जो स्टिच पॅटर्न आहे फक्त डबल क्रोशेवर डबल क्रोशे, हा पण मला आवडत नाही आहे, किंवा हा धागा मला फारच जाड वाटत आहे. असे कोणतेही डाऊट जर आपल्या मनात आले तर तिथूनच डिसिजन घ्यायचा की आपल्याला परत हे उकलायचं आहे आणि ज्या कलरमध्ये आपल्याला हवं आहे, ज्या थ्रेडनी आपल्याला हवं आहे, जसं यान आपल्याला हवं आहे किंवा जो पॅटर्न आपल्याला यूज करायचा आहे तसं परत सुरुवात करायचं. कारण एकदा जर आपल्याला प्रोजेक्ट आवडला नाही आहे तर तो खूप कमी चान्सेस असतात की पुढे चालूनही तो आपल्याला आवडणार आहे. ठीक आहे. तर आपली जी मेहनत आहे ती परत वाया जाते. आणि बऱ्याच वेळा माझा स्वतःचा असा अनुभव आहे की जेव्हा आपल्याला एकदा डाऊट येतो आपल्या प्रोजेक्टबद्दल, समजा एवढ्या प्रोजेक्टबद्दल जर मला थोडा जरी मनात डाऊट आला तर तिथेच थांबायचं. कारण एकदा डाऊट आला म्हणजे फारच थोड्या वेळेस असं होतं की प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यावर आपल्याला तो आवडेल. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला तो वाटलं की हे छान दिसत नाही आहे किंवा हे माझ्या मनासारखं बनत नाही आहे, तेव्हाच डिसिजन घेऊन आपलं जे पूर्ण वर्क आहे ते काढून टाकायचं आणि ज्या पॅटर्नमध्ये आपल्याला हवं आहे, ज्या कलरमध्ये आपल्याला हवं आहे, परत आपण रिस्टार्ट करायचं. तर याच्या पुढचाच जो पॉईंट आहे तो मी असं सांगेल की जेव्हाही आपले जे काही चुका होतात किंवा आता अशा वेळेस की मला हे आवडत नाही आहे, तर हे जे आपण उकलण्यासाठी घाबरायचं नाही आहे. ठीक आहे. निराश व्हायचं नाही आहे की माझं चुकलं किंवा मला आधीच का नाही समजलं की हा कलर छान दिसणार नाही, हा पॅटर्न छान दिसणार नाही, हे यान छान दिसणार नाही. कारण आपण नव्याने शिकत आहोत आणि शिकता शिकताच आपण अजून छान शिकणार आहोत. ठीक आहे. तर चुकांमधूनच माणूस आपला शिकत असतो. तर ही फार मोठी गोष्ट नाही आहे, खूप मनाला लावून घ्यायचं नाही आणि निराश व्हायचं नाही की आता चुकलं, आता मी सोडून देते. ठीक आहे. असं करायचं नाही आहे. परत रिस्टार्ट करायचं. नवीन वाटल्यास एखाद्या दिवसाचा ब्रेक घ्यायचा. जर आपलं फारच मोठं वर्क असेल आणि आपण उकललं तर ठीक आहे, एखाद्या 2 दिवसाचा ब्रेक घ्यायचा, परत रिस्टार्ट करायचं. कारण चुकांमधूनच तुम्ही शिकणार आहात आणि तुम्ही खूप बिगिनर आहात असं समजूनच मी हा व्हिडिओ बनवते आहे. तर अजिबात निराश व्हायचं नाही. हे निराश होणं हा पण एक माणुसकीचा आपला स्वभावच आहे की चुकलं तर आता मी करणारच नाही वगैरे असं आपल्या मनात येऊ शकतं. तर तसं करायचं नाही आहे. ओके. जर चुकलं तर परत रिस्टार्ट करायला घाबरायचं नाही. नंतर नेक्स्ट पॉईंट मी तुम्हाला सांगेल की नवीन नवीन असताना आपण काय करतो, आता समजा आता मी बेसिक शिकली आहे, सगळं मला बेसिक येतं आहे. मी चेन्स बनवायचं शिकली आहे, मी सिंगल क्रोशे शिकली आहे, सगळे स्टिचेस मला येत आहे, डबल क्रोशे येतो आहे, ट्रिपल क्रोशे येतो आहे. तर आता मला बेसिक सगळे स्टिचेस आले म्हणजे आता मी एकदम मोठा प्रोजेक्ट बनवायला घेईल. तर तसं करायचं नाही आहे. काय करायचं, आधी छोटे छोटे प्रोजेक्ट बनवून बघायचे. छोटे छोटे कोस्टर्स म्हणा किंवा छोटेसे स्क्वेअर्स म्हणा, सर्कल्स म्हणा, अशा वस्तू आपण सुरुवातीला बनवून बघायच्या. त्याच्यानंतर थोडेसे मीडियम साईजचे प्रोजेक्ट आणि नंतर आपण मोठे जे प्रोजेक्ट आहेत ते बनवायला घ्यायचे. एकदमच ब्लँकेट बनवते आणि मग स्वेटर्स बनवते किंवा मोठे मोठे मी आता बॅग्सच बनवते, टोट बॅग बनवते, असं करायचं नाही. कारण तुम्ही बिगिनर असल्यामुळे तुम्हाला बनवायला वेळ जातो आणि मग असे मोठे प्रोजेक्ट बनवताना तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. ठीक आहे. तर कंटाळा आला की मग अजून ते अर्धवट काम आपण सोडून चाललं जातो. तर तसं करण्यापेक्षा आधी जेव्हा आपल्याला छोटे जे आपले स्टिचेस आहेत सगळे आता येत आहेत छानपैकी, तर तेव्हा आपण आधी छोटे, मग मीडियम आणि मग मोठे प्रोजेक्ट बनवायला घ्यायचे. तर अशाने काय होईल, आपलं जे अर्धवट काम आहे किंवा आपण जे काम सोडून जाणार आहोत तर ते थोडंसं आपण थोडं थांबवू शकतो किंवा आपण जर छोट्यापासूनच सुरुवात केली तर अजून छान आपण प्रॅक्टिसमध्ये त्याच्यामध्ये बनवू शकतो. ठीक आहे. तर ही पण एक चूक आपल्याला करायची नाही. आता नेक्स्ट अजून एक चूक आपली काय होऊ शकते बघा. आता हा एक यान आहे, हा एक शेड आहे, हा माझा गंगा ऑलिव्हियाचा शेड आहे. तर ह्याची थिकनेस तुम्ही आधी बघून घ्या. तर आपण काय करतो, बऱ्याच वेळा एखादा मोठा प्रोजेक्ट जर आपल्याला बनवायचा आहे तर मी आता हे एक बॉल घेऊन टाकला आणि आता माझं जे वर्क आहे ते अर्धवट झालं आहे आणि आता याच्यानंतर माझ्याकडे यान नाही आहे. तर माझं जे वर्क आहे ते अर्धवटच सुटलं आहे आणि आता मला यान भेटत नाही आहे, असं बऱ्याच वेळा होऊ शकतं. आणि दुसरं जर बघाल तर हा एक शेड आहे माझ्याकडे,
तर हा थोडा बऱ्यापैकी याच्यासोबत मॅच होतो. आता इथे थोडं लाईटिंगमुळे हा वेगळा वाटत आहे, बट हा बऱ्यापैकी इथे मॅच होत आहे. तर हा माझा वर्धमान कडल्सचा शेड आहे. तर शेड्स जरी सारखे असले तरी थिकनेसमध्ये हा बराच फरक येतो बघा. याची थिकनेस बघा आणि ह्याची थिकनेस बघा. तर हे थिकनेस जे आहेत ते आपण नेहमी लक्षात ठेवायच्यात. याच्यापुढे आपण हा जो शेड आहे हा सारखा जरी असला तर हा धागा जोडलेला आपल्याला चालणार नाही, कारण आपल्या वर्कमध्ये ते ओळखू येईल. तर काय करायचं, जर या कलरनी आपण बनवत असू किंवा या थिकनेसनी यानी आपण बनवत असू तर थोडं सफिशियंट क्वांटिटीमध्ये यान आपण आधीच बाय करून ठेवायचं. म्हणजे जर आपल्याला माहिती आहे की याचा 1 ते 1.5 बॉल आपल्याला लागेल किंवा एक आणि थोडासा जास्त किंवा आपल्याला अंदाज नाही आहे, तर थोडा एखादा बॉल आपण कायम शिल्लक घेतलेला कधीही छान आहे. कारण मग चुकीचं यान आपण त्याला जोडू, मग त्या पूर्ण वर्कचाच आपला लूक चालला जाईल. तर ते तसं आपल्याला करायचं नाही आहे. आणि त्याच्यानंतर जर काय होतं थोडंसं थ्रेडची जी आपली थिकनेस आहे ती पण आपल्याला लक्षात घ्यावी लागते. तर अशा वेळेस काय करायचं, कोणताही जो प्रोजेक्ट आहे आपल्याला बनवायचा आहे, थोडा जर अंदाज असेल तर फारच छान, आणि अंदाज नसेल तर एखादा बॉल आपण शिल्लक घेतलेला कधीही चांगला. आपलं यान जे आहे ते कधी वेस्ट होत नाही. तर कमी पडण्यापेक्षा एखादं यान आपण थोडंसं शिल्लक आपल्याकडे ठेवलेलं फारच छान. बघा, हा असा एक थोडासा हेल्पफुल व्हिडिओ मला आज बनवायचा होता, कारण ह्या सगळ्या चुका माझ्या करून झाल्यात. मी चुकांमधूनच शिकली आहे, आणि जे बिगिनर लोक असतात ते कायम ह्या चुका करू शकतात. तर त्याची मी एक लिस्टच बनवली, आणि मग ह्या चुका कोणत्या आपण टाळायच्या जेव्हा आपण बिगिनर असतो क्रोशे शिकताना. तर तसा एक मी व्हिडिओ इथे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. जर हेल्पफुल वाटला असेल तर नक्की एक छानशी कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा, आणि तुम्ही याच्यापैकी कोणत्या कोणत्या चुका केल्यात किंवा बिगिनर होतात तर प्लीज मला कमेंटमध्ये ते नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या क्रोशे फ्रेंड्ससोबत पण व्हिडिओ शेअर करा, एक लाईक करा, छानशी कमेंट करून जा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पर्यंत बाय बाय.